तीन जे गिर्डर आहेत ते तीन गिर्डर पूर्णपणे सर्च केलेले आहेत. हा जो होर्डिंग होता तो 60 मीटर बाय 100 मीटरचा होता, तर 70 मीटरपर्यंत आमचं सर्चिंग पूर्ण बाजूनी झालेलं आहे. 30 मीटरचं सर्चिंग अजूनही राहिलेलं आहे आमचं, आणि आम्ही एकही जो स्पॉट आहे तो सोडून नाही राहिलेलो आहे. त्यामुळे आम्हाला अजूनही जे हायड्रोलिक क्रेन आहे याच्या साहाय्याने गिर्डर उचलून त्याच्या खालचा एरिया आम्हाला सर्च करायचा. तो 30 मीटर एरिया सर्च झाल्यानंतर मग आपण कन्फर्म हो की इथे कोणी लेफ्ट नाही. त्यावेळेस कम से कम ना एक 40 ते 45 मिनटं कुठलीच सुविधा उपलब्ध झाली नाही. ना तर फायर ब्रिगेड आलं ना तर कोणी आलं 45 मिनटे. आणि मग इथे जे स्टाफचे कर्मचारी होते ते मिळून काही जण मिळून जे अटकले होते त्यांना काढत होते. पूर्ण कुणाचे हात कापलेले, कुणाचं पाय कापलेला, अशी परिस्थितीतून त्यांना बाहेर काढत होते. आणि एक भयानक परिस्थिती होती का आतमध्ये? किती लोक, 100च्या जास्त लोक होते, काय सांगा? 100च्या जास्त म्हणजे कम से कम ना 40 एक गाडी असेल मला तरी वाटते, पूर्ण लाईनमध्ये, पूर्ण पेट्रोल पंपावरती. तर सध्या रेस्क्यू ऑपरेशन कशा पद्धतीने सुरू आहे ते आपण पाहिलेलं आहे. नंदकिशोर गावडे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नंदकिशोर, सध्याचे अपडेट्स. नक्कीच जर पाहायला गेलं तर जवळपास 16 तास उलटून गेलेले आहेत. काल संध्याकाळची ही संपूर्ण घटना होती. आपण बघतो की या ठिकाणीच पेट्रोल पंप होतं आणि पेट्रोल पंपच्या संपूर्ण जागेवरती हे संपूर्ण 120 बाय 120 जे फूट लांब आहे ते महाकाय असं होल्डिंग आहे ते कोसळलेलं होतं. खरं तर संपूर्ण जे वृषाली पाहायला गेलं तर संपूर्ण जे पिलर आहेत ते संपूर्ण पिलर हे लोखंडी आहे. आणि खालती जर पाहायला गेलं तर CNG गॅसचे पंप आहे किंवा पेट्रोल आहे. त्यामुळं वेगळं कुठले जी दुर्घटना आहे ती होऊ नये यासाठी हा संपूर्ण जो रेस्क्यू ऑपरेशन आहे ते अगदी क्रेनच्या सहाय्याने केलेले आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे कुठेतरी दिरंगाई होत असलेली आपल्याला पाहायला मिळते. परंतु आतापर्यंत जे अपडेट आहे त्या ठिकाणी जर पाहायला गेलं तर 14 जणांचा या संपूर्ण दुर्दैवी मृत्यू झालेल्या संपूर्ण घटनेमध्ये, आणि जवळपास 43 जणांवरती उपचार जो आहे तो सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळते. हे समोर आपण क्रेन बघतो. याच क्रेनच्या सहाय्याने आता एक एक जो पिलर आहे तो बाहेर काढण्यात येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. खरं तर रात्री उशिरापर्यंत ही संपूर्ण जी रेस्क्यू ऑपरेशन होतं ते सुरू होतं. मात्र खालती जर आपण, माझ्या कॅमेरामनला विनंती करेन की खालच्या ज्या गाड्या आहेत म्हणजे पिलरच्या खाली जे संपूर्ण गाड्या आहेत त्या गाड्यामध्ये अजून किती लोक आहेत का, किंवा ज्या गाड्या आहेत त्याच्यामध्ये आणखी किती जणांचा मृत्यू झाला आहे का, हा आकडा अजून सुद्धा वाढू शकतो. मात्र जर सध्या पाहायला गेलं तर जो आकडा आहे तो वाढत आहे. रेस्क्यू टीम आहे, NDRFच्या टीम आहेत किंवा स्थानिक प्रशासन आहे ते जोमाने सध्या काम करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. या संपूर्ण परिसरात जवळपास 4 मोठमोठ्या होल्डिंग आहे आणि त्यापैकी हे एक मोठं होल्डिंग आहे ते पडलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि जे आणखीन 3 आहेत त्या सुद्धा होल्डिंग जे आहे ते काढण्याचा जे आदेश आहे ते पालिकेकडून देण्यात येण्याची सुद्धा माहिती आपल्याला सूत्रांकडून मिळत असलेली आपल्याला पाहायला मिळते. खरं तर एकंदरीत जर पाहायला गेलं तर या संपूर्ण होल्डिंगला जबाबदार कोण असा सुद्धा प्रश्न खरं तर उपस्थित होत असलेला आपल्याला पाहायला मिळतं. कारण हे होल्डिंग हे इगो मीडिया या कंपनीला दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि या होल्डिंगच्या बाबतीत BMCने एक नोटीस सुद्धा काढल्याचं सुद्धा सांगण्यात आलेलं होतं. आणि त्यानंतर जर काल पाहायला गेलं तर 6,13,84,000 इतका दंड सुद्धा पालिकेकडून दिल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आणि या संपूर्ण परिसरात जवळपास 7 अनधिकृत ज्या होल्डिंग आहेत त्या याच कंपनीच्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आणि सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही कंपनी ही ब्लॅक लिस्टेड सुद्धा असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. जवळपास हे सर्वात मोठं म्हणजे 120 बाय 120 फूट मोठं हे होल्डिंग होतं. त्यामुळे याला परवानगी कुणी दिली, कारण पालिकेकडून सांगण्यात आलेलं आहे की हे अनधिकृत होती, म्हणजे जे उल्लंघन होतं लांबी रुंदीचं ते उल्लंघन कुठेतरी या कंपनी मोडल्याचं सांगण्यात आलेलं आहे. मात्र सध्या अजूनही रेस्क्यू चालू आहे. अजून देखील जो आकडा आहे तो वाढण्याची शक्यता आहे. वृषाली, नक्कीच धन्यवाद नंदकिशोर दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.